नमस्कार मित्रांनो, आपण इला नागेश्वर नागेश्वर मंदिरमध्ये मित्रांनो पौष महिन्यातील सोमवारी खूप भाविक येतात मोठ्या संख्येने आपल्या तालुक्यातील किंवा तालुक्याच्या बाहेरील जानवली, कणकवली, त्याच्यानंतर हुंबरट, त्याच्यानंतर वरवडे इकडून लांब लांबसून लोक मित्रांनो नागव्यातील नागेश्वर मंदिरमध्ये पौष महिन्यातील सोमवारी दर सोमवारी म्हणजे 4 सोमवार इकडे आपल्या मनातील काही इच्छा असतील ते पूर्ण करू किंवा नवस बोललेले असतील नवस फेडलेले असतील तर त्याच्यासाठी सारवण केला जाता। तर तुमका दाखवतोय नागव्यातील नागेश्वर मंदिरात सकाळपासून 7 वाजल्यापासून गर्दी चालू आहे मित्रांनो। आता बरोबर वाजले असं 10:30 तर अजून काही गर्दी नाही, अजून थोड्या वेळाने गर्दी होईल। तुमका पुढे पुढे दाखवतोय। आमच्या घरातली पण माणसं येईल आता आहोत। तर चला तर मित्रांनो तुमका नागेश्वर मंदिर दाखवतोय आतमध्ये कसा केलेला। तर चला असा नागेश्वर मंदिरातील खामकाठी आणि हा नागेश्वर मंदिर। तर मित्रांनो म्हणा नागेश्वर महाराज की जय। किती सुंदर मंदिर आहे बघा। नागेश्वर मंदिर पूर्ण दगडामध्ये याचा कोरीव काम केलेला, म्हणजे साईडचे जे ह्या असतील बार असतील किंवा मेन गेट असतात आतमधलं प्रवेशद्वार तो पण पूर्ण दगडातच कोरीव काम केलेला। मस्त वाटतं मंदिर मित्रांनो, नक्की येऊन जावा इलाच तर मंदिर मित्रांनो आतून बघू शकतास किती गर्दी, अजून लोकांची ये जा चालू आहे मंदिरात दर्शनासाठी आणि खूप एकदम प्राचीनकालीन मंदिर आहे मित्रांनो। बाहेर बघा किती सुंदर वातावरण आहे। इकडे एक छोटासा मंदिर पण आहे साईडला, इकडे छोटासा मंदिर आहे आणि पालखी असा मंदिरातली नागेश्वर मंदिरातली। मित्रांनो होय गर्दी भरपूर होता दर सोमवारी। प्रत्येक जण नवस बोललेले असतात ते नवस फेडूसाठी येतात किंवा नवीन नवस बोलासाठी सुद्धा येतात। गर्दी भरपूर आहे मित्रांनो। भैया ए भैया तूच गजानन तूच साई, तूच गजानन तूच साई, तूच गजानन तूच साई। स्वामी तूच स्वामी तूच स्वामी तूच, तू माझी आई। तूच गजानन तूच साई, तूच गजानन तूच साई। रागाने कधी चढवी भ्रुकुटी, रागाने कधी चढवी भ्रुकुटी, कधी मायेने धरसी पोटी, कधी मायेने धरसी पोटी। रागाने कधी चढवी भ्रुकुटी, कधी मायेने धरसी पोटी। हाच जिव्हाळा जाणून चित्ती, हाच जिव्हाळा जाणून चित्ती, शरण तुझ्या पायी। तूच गजानन तूच साई, तूच गजानन। माझी मावशी सारवण करतात तुमका दाखवतोय। आहे बाजूला आहे बाजूला आहे बाजूला। मावशी कशासाठी सारवतात, कशासाठी सारवतात? हा आणि मनातली इच्छा काय असतात ती पूर्ण होता आणि पूर्ण झाल्यावर पण परत सारवायचा। ओके। हर हर महादेव, महादेवांचा फोटो किंवा रांगोळी आहे काढलेली आहे तुम्हाला दाखवतोय। नागेश्वर महाराज प्रसन्न आणि मस्तपैकी होय रांगोळी काढलेली आहे महादेवची, महादेवांची रांगोळी काढलेली आहे साईडलाच। आणि आता मावशीचा आणि सारून झाला
एक मावशी माझी, एक मावशी आणि आता मामी येईल या. मामीचा सारून झाला का नंतर आम्ही या करतला प्रसादी घेतला आणि मग घरात जातला. पुढे दाखवले तुला सानू. नागेश्वर मंदिरात दर्शन घेऊन झाला. आज सोमवार मस्त भारी वाटला. इकडे छोटे छोटे दुकानं पण आहेत, भजी वडापावची खेळण्यांची लहान मुलांसाठी. किती भारी मंदिर दिसतं बघा एकदम. आणि साईडला घरा वगैरे नाहीत, असं एकांतात शांत मंदिर नागेश्वर मंदिर. गर्दी अजून चालू झाली नाही हा, थोड्या वेळ अजून गर्दी होत. आणि इकडे क्रिकेटचे सामने चालू आहेत मित्रांनो. लोकांची अजून एनर्जी चालू जा येतच अजून लोक. 11 वाजले आहेत, अजून गर्दी वाढत चालली आहे नागव्यात. मंदिर बघा किती सुंदर दिसतं आता नागेश्वर मंदिर. साईडला दुकानं पण इली आहे छोटी छोटी. आणि एक साईडला मंदिर आहे, इकडे पण वडापावचं वगैरे काम चालू आहे. तुमका दाखवत आहे पुढे काय असत. किती भारी दिसतं बघा मंदिर. मित्रांनो आपण इलाव आम्ही आर्डेकर बुवांका बेटा तुमका दाखवतोय. आणि बायकाचं हॉटेल दाखवते तुमका. बायको तोंड दाखवता. बायको चाय वालो चाय भजी वडापाव माका द्यावा काय ता काय घ्या वडापाव दे चाय वडापाव. सगळ्या हॉटेलची टेस्ट घेते. बायकाने लाडू बराच काय काय ठेवलं ना. दिलेली मंडळी होती ती नाश्ता करतात बायकाच्या दुकानात. तुमका दाखवते आमका चोरून. हे बघा नको. जेवसाठी सगळी लाईन हा. अजून पावणे एकच झालं, 1 वाजलं पण नाही तरी पण गर्दी बघा किती आहे. तर मित्रांनो हे आपले जुने मित्र मिळाले जे नागव्यातून आयकॉन म्हणून खेळतात. तर हे साप लिअर असत जे आयकॉन असत. साटम काकी काय म्हणता बरी आहे ना. येऊन पोचला आमच्या मामाच्या घराकडे. तुमका दाखवते मामाचं घर. आमच्या मामाचं घर. ही बसली आतमध्ये. बाकी काय खातं येतं काय हां सरबत बसलो औषध हा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत एवढाच. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.